सगळ्यांनी एकदा जयघोष करायचे माझ्या राजांचा. जो जयघोष करणार नाही समजून जायचं की हा खऱ्या अर्थाने छत्रपतींचा मावळा नाही, नाहीतर हायब्रिड माल आहे. क्षत्रिय कुलावंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. भगवान महादेवाचं चरित्र खूप दिव्य आहे, अलौकिक आहे. काल आपण भगवान महादेवाचा लग्न सोहळा बघितला. किती आनंद आला आपल्याला. सर्वसामान्य माणसाचं जर लग्न राहू द्या ना तर आपण किती नाचतो. पण मला सांगा कोणत्या नवरदेवाला एवढे नवरदेवाच्या लग्नाला एवढे वराडी लाख नाचले बघितले की तुम्ही कधी. ही ताकद आहे धर्ममंडपाची. अरे लाखो लोक येऊ द्या हो, पण जो आनंद या धर्ममंडपामध्ये येतो ना कोणाच्याच वैयक्तिक लग्नामध्ये येणार नाही. किती नसतोय आपण. काहींना नाचायचं नसतं पण ते काय असतं माहिती का, जबरदस्तीने नाचणं होऊन जातं त्यांचा. आजूचा नसतो, बाजूचा नसतो, मागचा नसतो, पुढचा नसतो. थोडीशी धक्काबुक्की होते, धक्काबुक्की मध्ये त्याचं नाचणं ऑटोमॅटिक होऊन जातं. बरोबर आहे की नाही. तुमच्याकडे नाहीत बरं का तसं कोणी, आमच्याकडची गोष्ट समजा. सुजी महाराज शौनकादिकांना सुंदर सांगतात किती आनंद झाला आपल्याला. आपला पूर्ण मंडप नाचला. मंडपामध्ये काल जागा नव्हती. सगळा सगळी पूर्ण पूर्ण बाजू पॅक होती, इकडची सगळी मागच्या शेवटपर्यंत. एकमेक लहानापासून मोठ्यापासून सगळे नाचले. नंतर आमचे वयस्कर बाबा सगळे सुद्धा नाचले. अरे सगळं विसरून गेले की आपले गुडघे दुखतात, हात दुखतात, पाय दुखतात, सगळं विसरून गेले ते. आमच्या अण्णांनी तर ते काल दाखवलं मला माहित नाही. अण्णा ते हात लावून नाचू दे म्हटलं. अण्णा काय झालं अच्छा तिला ते आता मागेच त्यांचा ऍक्सिडेंट झाला, मुक्का मार लागलाय, त्रास होतोय, तरी सुद्धा माझ्या महादेवासाठी महाराज तुम्ही तर त्याला आले नसते म्हणे, माझ्या दशक्रिया विधीला आले असते म्हणे. ते देवाची कृपा. त्यांना म्हटलं काही काळजी करू नका, काहीच होणार. कारण मी पहिलेच सांगून गेलो काल से ओढ रे जो काम करे चांडाल का. काल से ओढ रे जो करे काम चांडाल का. अरे उसे काल क्या करे जो भक्त है महाकाल का. अरे जितने तारे आसमान में होय उतने शत्रु होय. जितने तारे आसमान में होय उतने शत्रु होय. कृपा भई मेरे श्याम की, कृपा भई मेरे भोले की. अरे बाल बिना बाका होय. काहीच होणार नाही. भगवान परमात्म्याची जो भक्ती करत राहा, भगवान परमात्मा सगळं सोडलं. खूप आनंदाची गोष्ट आहे. सर्व कार्यकर्ते मंडळीने खूप आनंद घेतला. बहुतेक जण बोलले मला, आमचे सुभाष दादा असतील, आमचे बाळू भाऊ असतील. बाळू भाऊ म्हणे महाराज पहिल्या दिवसापासून मी कार्यक्रम ऐकतो, पण कार्यक्रमात नाचायची इच्छाच होत नव्हती म्हणे. सगळे नाचायचे पण मला थोडासा जीव घाबरायचा. पण काल ऑटोमॅटिक पाय उठले, काल ऑटोमॅटिक हात उठले म्हटले. पण आता सगळे नाचायचं असेल अशा ठिकाणी ना. मी सांगून गेलो भगवान महादेवाच्या लग्नामध्ये काल आपल्याला काय कोण नाचताना दिसले. भूते वेताड नाचती हर्षयुक्त उमापती. सगळे भूत नाचलो आपण काल महादेवाच्या लग्नाला. पण जर लग्नाच्या बँड मध्ये आता तुम्हाला चोडेली नाचताना दिसते 100%. कसे नाचतात. बरं साधं सुद्धा नाचत नाही बरं का.
नाचत असताना आपलाच भिल्लाच्या बाप, जेव्हा परधर्माचे लोक बँड वाजवतात, आपलाच भिल्लाच्या बाप 100ची ओवाळणी टाकतो आणि त्या बँड वाल्यांना सांगतो बजाव. शोकांकित नाही. चला मला माझ्या बाकी विषय कथेचा सुटून जाईल, परंतु कसं आहे, हे पवित्र व्यासपीठ आहे आणि पवित्र व्यासपीठावरून निघालेला एक एक शब्द खूप महत्वाचा आहे. मी कितीदाही ठरवलं की हा विषय पहिले झालेला आहे, कितीदाही ठरवलं की हा विषय मला घ्यायचा नाही, परंतु माझ्या महादेवाकडून जर भगवान परमात्माकडून त्या चैतन्य लहरी आल्या ते ऑटोमॅटिक निघतं. मी कितीही ठरवलं मला आज हे बोलायचं आहे, परंतु व्यासपीठाची परवानगी नसेल ना तर माझ्या मुखातून ते शब्द येणारच नाही. भगवान महादेव परमात्मा सुंदर विवाह झाला आहे. आपण खूप भाग्यवान आहेत बरं का. लहान मुलगा विचारतो, आई वडिलांच्या लग्नाचा अल्बम पाहतो बघा मुलगा, तो सांगतो बाबा आई अरे तुमच्या लग्नामध्ये सगळे दिसतायत, आजी दिसते, आजोबा दिसताय, काका दिसताय, काकू दिसताय, तुम्ही दोघं दिसतायत, मी कुठे होतो. त्याला सांगावं लागतं अरे बेटा तू आकाशामध्ये नाचत होता. सांगायचं तात्पर्य आई बापाचं लग्न आपण बघू शकत नाही, परंतु जगताचे आई आणि जगताच्या माता या दोघांचा विवाह सोहळा आपण आपल्या डोळ्यांनी याची देह याच डोळा बघितला, आपण खूप भाग्यवान आहोत. नाही बाबा सामान्य नाही. नुसती झाकी बघितली हो आपण, नुसती झाकी बघितली. आमचे दादा काय नाना भाऊ, काल नाना भाऊंचं नाव राहून गेलं सांगायचं. जोड्यानी तयार झाले, त्यांना म्हटलं तुमची मर्जी झाली, ती महादेवाची मर्जी झाली. बरं काही काही ठिकाणी खूप रावणावे करावं लागतात आम्हाला. मोठे लोक तयार नाही होत ना, मग लहान पोरांना मुलांना तयार करावं लागतं, किंवा मुलांना कृष्ण विवाह स्वयंवर असतात मग मुलींना तयार करावं लागतं. परंतु सहसा जर भगवंताची इच्छा असेल ना बरोबर ऑटोमॅटिक त्यांच्याकडे जात. ईश्वर त्यांनी सांगितलं महाराज ही सुवर्ण संधी केव्हा परत येणार आहे. भाग्य आहे तुमचं, भाग्यवान आहात. सुंदर विवाह सोहळा घेतला. बरं लग्न लागलं, वेळेवर लागलं. बरं भगवान महादेव ज्यावेळेस मंडपात आले ना त्यावेळेस त्या सगळ्या सख्या पार्वती मैत्रिणी ज्या होत्या त्या सगळ्या चिडू लागल्या पार्वतीला. हे पार्वती खूप भाग्यवान आहेस तू. अरे ज्याने कामदेवावर विजय प्राप्त केला, कामदेवाला चढून टाकलं, नवे ज्याने सगळं काही सोडून दिलं, एवढा भगवान महादेव तुझा पती व्हायला जातोय, तो खूप भाग्यवान आहे, तुला सुंदर पती प्राप्त झाला. संग की सहेली साथ पूछत रहे उनसे बात, गौरी तेरो बडो भाग शंभूवर पायी. तुझं भाग्य उदयाला आला की भगवान महादेव तुला पतिरूपाने भेटला, हे खूप भाग्यवान आहे. अगं त्याने स्वतःच्या गळ्यात काळ धारण केला, काळ रूपी सर्प आपल्या गळ्यात त्याने धारण केला. तुझा पती साक्षात महाकाल आहे, देव के देव महादेव, सब देवन का बाबा. म्हणून खूप भाग्यवान, खूप नशीबवान आहे. सुंदर विवाह चरित्र आहे. बघा पार्वती वास्तविक केवढ्या सुंदर आहे पार्वती माता. वर्णन करेल पार्वती मातेचं सौंदर्य. जगताची आई आहे, सौंदर्यवान स्त्री आहे, जगतातील सौंदर्य कुठेच लागणार नाही असं सौंदर्य त्या पार्वती मातेचं. जगन्माता मातेच्या सुंदरतेच्या समोर सुंदरतेची मर्यादाच संपून जाते. पार्वती मातापेक्षा कोणी सुंदर नाही, साक्षात जगदंबा आहे. देवता पार्वतीला वंदना करतात. बघा लक्षात घ्या, खूप भारतीय स्त्री जर स्वतःचा अभिमान करत नसेल ना तर ती कुळाचा उद्धार करते. भारतीय स्त्री जर मर्यादात राहिली तर ती कुळाचा उद्धार करते, आणि तीच जर मर्यादा संपली तर कुळाचा सर्वनाश करून टाकते.
कालही सांगून गेलो, आजही पुनच्च मी त्या माझ्या सगळ्या तरुण भगिनींना विनंती करतो, माझा बाप आपल्यासाठी चंदनासाठी झिजतो, प्रतिष्ठा मिळवतो. आणि आपण जर एकच चुकीचं काम केलं ना तर बापाच्या आयुष्यभर कमवलेल्या प्रतिष्ठेला डाग लागतो, कलंक लागतो. असं काम आपण करू नका. स्त्रियांमध्ये शक्ती आहे. स्त्री शक्ती सारखं कोणीच करू शकत नाही. स्त्री शक्तीच्या समोर कोणच चालू शकत नाही, कोणाच चालू शकत नाही. साक्षात भगवान महादेव का असेल, किंवा भगवान विष्णू का असेल, किंवा भगवान ब्रह्म, तेही देवांच देवीं समोर चालत बरोबर की गृहमंत्र्यासमोर चालतं कोणी कोणाचं? तुमचं चालत नाही का? मग सर्रास हो म्हणताय चालत नाही म्हणे आमचं. अरे कुठलाही हो द्या, हो मंत्री हो संत्री हो, गृहमंत्र्यासमोर कोणाचं? माझं का असेल? हा बरोबर आहे. तुम्ही दुजोरा देणारच आहे ना, तुमची बहीण आहे ना. साले साहेबला बरोबर आनंद झाला. लक्षात घ्या माझा, स्त्रियांमध्ये शक्ती आहे. यज्ञाचे फेरे घेतले गेले, यज्ञाचे फेरे झाले आणि गळ्यामध्ये हार अर्पण करण्यात आला एकमेकांच्या गळ्यामध्ये. यज्ञाचे फेरे काय घेतो आपण? पवित्र मंत्रांच्या साक्षीने, ते पवित्र एकाग्नीच्या साक्षीने दोन जीव एकत्र बंधनामध्ये अडकतात, म्हणून त्या ठिकाणी यज्ञाचे फेरे घेतले जातात आणि यज्ञाच्या मध्ये आहुती टाकली जाते. पण महर्षी याज्ञवल्क्य ऋषी यज्ञाचे फेरे का घेतात याचं कारण सांगतात की तरुणपणी लग्नाच्या अगोदर जे काही चुका आपल्या जीवनात होत असतील त्या चुका सगळ्या होमामध्ये होमून टाका, स्वाहा करून टाका, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये पुढे काहीच अडचण येणार. तरुणपण आहे चुकीचा पुतळा आहे, मान्य आहे. काही ना काही माणसाच्या हातून चुका होत असतात. परंतु आता तुम्ही लग्नबंधनामध्ये अडकतात, त्याच्या अगोदर यज्ञामध्ये तुमच्या ज्या तरुणपणी अगोदरच्या ज्या काही चुका असतील त्या चुका सगळ्या तुम्ही त्या होमामध्ये अर्पण करून टाका आणि त्याची आहुती देऊन टाका. म्हणजे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कुठल्याच पद्धतीचा विकार निर्माण होणार नाही. वैवाहिक जीवन तुमचं सुंदर होऊन जाईल. सुंदर विधी संपन्न झाला. लग्न वेळेवर लागलं बरं का? लग्न वेळेवर लागलं. लग्न ते का आपलं लग्न होतं? आज लौकिक व्यवहार होतो. हॅलो हॅलो हॅलो. राम 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 सीता राम 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 सीता राम राम भगवान महादेवांची भव्य
वेळेवर लागलं. आपल्यासारखं लग्न नाही, लौकिक व्यवहार वाढून गेले आपले. 11चा टाइम असता तर लग्न किती वाजता लागतं? 2 वाजता, 1 वाजता. प्रभू रामचंद्रांचं जे लग्न होतं काही 14 सेकंद उशिरा लागलं तर 14 वर्ष वनवासाला जावं लागलं देवाला. आपण तर तासन तास लग्न उशिरा लावतो. मग आपल्या जीवनामध्ये सुखी व्हायला पण म्हणून मुहूर्तांना खूप महत्व आहे. म्हणजे एक सगळ्यांना विनंती आहे, लौकिक व्यवहार वाढवू नका. लौकिक व्यवहारही करा, परंतु करत असताना वेळेवर लग्न लावा. नवरदेवाच्या ग्रस्त जीवनातील सर्वच गोष्टी लेट होतील जर त्याचं लग्न लेट झालं तर. आजकाल फॅशन गेली लग्न लेट लावायचं. लेट करतात लोक. बरं लेट तर लेट, आता वय बी वाढून जातो तरी लग्न लवकर करत नाही. महाराज आमचं काय वय झालं, मग का म्हातारा होशील तेव्हा लग्न करशील. 25 पर्यंत ठीक, 28 पर्यंत ठीक. 30, 35, 35 वर्षाचा म्हातारा होऊन जातो तरी लग्न करायला तयार आहे. मग काय होऊन जात माहिती का? जी गाडी भेटली त्या गाडीत बसावं लागतं. 25 वर्षापर्यंत VIP गाडी भेटते, 28 वर्षापर्यंत VIP गाडी भेटेल. 30वी ओंडाळली की मग VIP गाडी भेटणार नाही भाऊ. जी गाडी भेटली भेटते का नाही भेटते ते बी नाही. पोरीच कमी होऊन गेल्या प्रत्येक समाजामध्ये झाले. प्रत्येक समाजाची गोष्ट आहे. आता सगळं वरवर सगळं पाहायला लागलं. चांगला पोरगा असला, मी पहिलेही सांगतो, संस्कार बघा मुलाचे. कधी वाईट म्हणजे त्याची संपत्ती बघू नका, त्याचे संस्कार बघा. मग काय होऊन जातं माहिती का? लौकिक व्यवहार वाढला, लग्न उशिरा लावायला लागले. लग्न जर उशीर लागलं ना तर त्या नवरदेवाच्या जीवनामध्ये मंगल सुरू होण्याच्या अगोदर दंगल सुरू होऊन जाते. एक जोडपं चाललं होतं लग्नाचं, स्वारी चालली होती लग्नामध्ये. नवरदेव बसला होता घोड्यावर आणि नवरी बसली होती ढोलीमध्ये. एका नातूने आजोबाला विचारलं, आजोबा तो जो नवरदेव बसलाय ना घोड्यावर, तो मी पाहतोय केव्हाचा असतोय. आणि ती जी ढोलीमध्ये पोरगी बसली, ती नवरी बसली, ती केव्हाचा पाहतोय म्हणे, ती केव्हाची रडते म्हणे. असं का? बाबाने उत्तर द्यायला सुरुवात केली, बाळा तर अजून कळणार नाही. तो जो नवरदेव असतोय ना त्याला माहिती आहे आज हे शेवटचं असणं, आजच्या दिवस असेल, आयुष्यभर कळेल. आणि ती जी रडते ना तिला माहिती मी आजचे दिवस रडेल, पुढच्या आयुष्यभर तुमच्याकडे मी का सर. उद्यापासून तो पोरगा आज जरी असलो, उद्यापासून तो रडणार आहे. मग तो कलेक्टर का असेल, कलेक्टरचा बाप का असेल, होम मिनिस्टर सगळं कोणाचं. शेवटी हिमालय मायबाप, हिमालयाने सुंदर विवाह करून दिला. विवाह केल्यानंतर आज मात्र ज्यावेळेस विदाईची वेळ झाली ना त्यावेळेस आज दगड होता मायबाप, दगडाला सुद्धा पाझर फुटला. आज मुलगी विदाई होते. बापाच्या जीवनामध्ये, माणसाच्या जीवनामध्ये बाप मरू दे, आई मरू दे, त्यावेळेस माणूस एवढा रडत नाही जेवढा माणूस आपल्या मुलीला विदाई करत असताना रडतो. बापावर सगळ्यात जास्त प्रेम करणारा कोणी व्यक्तिमत्व असेल ते म्हणजे मुलगी आहे. आणि मुलगी ज्या वेळेस सासरी जाते ना तो बाप ढसा रडतो. अरे माझी बायको तरी मला औषधी देत नसेल, कधी माझ्या बायकोशी माझं भांडण झालं असेल, रात्री जर मी भुशिरापर्यंत भुकेला झोपलेलो असेल ना, बायको यायची नाही माझ्याजवळ, परंतु मुलगी पडत यायची. बाबा अरे आईचं आहे, सोडून द्या आईचं, परंतु तुम्ही थोडस 2 घास माझ्यासाठी खाऊन घ्या. बाप रात्री जर थकून आला
तर रात्री तीच पोरगी बापाच्या डोक्यावर तेल लावून देईल, मसाज करून देईल. पोरगा कुठे लोळत असेल पोरगाला माहिती, परंतु ती मुलगी आपल्या बापाची काळजी घेते. आज दगड बाप होता, दगड होता हिमालय, तरी सुद्धा दगडाला पाजर फुटला. आज माझं हृदयाचं तुकडं, माझा कलेजाचा तुकडा मी तुम्हाला काढून देतो हे महादेव. माझ्या मुलीला मी थोडा हाताच्या फोडाप्रमाणे वागलोय. तिचा सांभाळ तुम्ही करा. हिच्याने काही चूक होत असेल ना, तिला दोष देऊ नका. काहीतरी आमच्याच संस्कारांचे दोष राहिले असतील, आमच्या संस्कारामध्ये काही कमी असेल, तिला शिव्या शाप देऊ नका. आम्हाला शिव्या शाप द्या, परंतु माझ्या मुलीला चांगल्या पद्धतीने वागवा. नाथ मम प्राण सम गृहे किंकरी करे हो, क्षमे हो सकल अपराध सब प्रसन्न होय वरदे. माता पितातील जीवनातील सगळ्यात दुःखाचा क्षण कोणता असेल तर तो क्षण म्हणजे त्या दिवशी त्यांची तळहाताच्या फोडाप्रमाणे जन्मापासून तर वयाच्या 20व्या 21व्या वर्षापर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्या मुलीला वागावं, ज्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवावं, हृदयाचा तुकडा काढून द्यावा आणि तो तुकडा समोरच्या व्यक्ती कसा आहे काय न पाहता द्यावा. हीच सगळ्यात मोठी आणि दुःखाची घटी आहे. हे महादेव, माझ्या मुलीने काही चूक झाली तर मला माफ करा. महिना समजवते, सासूबाई सांगते महादेवाला, हे प्रभू नाथ मम प्राण सम गृहे किंकरी करे हो, क्षमे हो सकल अपराध सब होई प्रसन्न वरदे. मुलीला संस्कार देते आई, हे बेटा सासरी जातेस तू, परंतु माझी एक विनंती आहे, अरे सासरी जरी मिरची भाकर खायला भेटली तरी ती मिरची भाकर बासुंदीप्रमाणे भाग. खऱ्या अर्थाने आज दररोज पेपरामध्ये कुठेतरी घटस्फोटाचे बातमी येतात, कुठेतरी घटस्फोट बघायला भेटतो. दररोज कुठली बातमी येते. हात जोडून माफी मागून सांगतो, 80% घटस्फोट होण्याचं कारण म्हणजे आई वडील. आई वडील आपल्या मुलीला संस्कार देताना कमी पडतात. हा तू बोलतो का, तुला मग बघूनच नाही केलं. ती सासू बोलते का बघूनच गेली, तिची झेपाटेच तर. आई वडिलांनी चांगले संस्कार दिले पाहिजे मुलीला. हे बेटा आज भवानी होती, साक्षात जगन्माता होती, जगन्माताची माय सांगते, हे बेटा तू सासरी जा. आणि सासरी जरी झोपडी असेल, आपल्या जरी माहेरी मोठा बंगला असेल करोडोचा, तरी तुझ्या सासरी जर झोपडी असेल ना, ती झोपडी बंगल्याप्रमाणे त्या झोपडीमध्ये राहा. हे बेटा, हे तू जिगर का टुकड़ा बेटी और कलेजे का नूर बेटी. आज महिना सांगते, हे तू जिगर का टुकड़ा बेटी और कलेजे का नूर बेटी, मगर किस्मत के आगे हर कोई लाचार है बेटी. हमारे घर में हो नहीं सकती समाई है, वही रहना बेटा ईश्वर तेरा सहाय है. सुरुवातीला असं म्हटलं जायचं, बेटा अरे तुझ्या घरामध्ये जे काही असेल असं म्हणायचं सुरुवातीला, बेटी मनांती बली की मरती बली. ठीक आहे, काही चुकीच्या गोष्टी व्हायच्या ना, त्या चुकीच्या गोष्टी बाद व्हायच्या झाल्या पाहिजे. काही ठिकाणी त्रास व्हायचं, शोषण व्हायचं महिलेचं, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु ज्या वेळेस एवढ्या गोष्टीवरून जर डिवोर्स होत असतील, घटस्फोट होत असतील, तर मला सांगा आपली संस्कृती कुठे जाते. कारण काय घटस्फोटाचं? आई वडिलांना वागायचं. जी आई आपल्या मुलीला संस्कार देते, बघा लक्षात घ्या, तीच आई आपल्या बघा परस्पर विरोध भाव कसा आहे. जी आई आपल्या घरामध्ये सुनबाई आली आणि सुनबाईने येऊन माझी सेवा करावी मोलकर्णीप्रमाणे, आणि तीच आई म्हणते माझ्या मुलीने साथीच्या सासरी राणीप्रमाणे राहावं, कसं होईल?
तुझ्या मुलीची अपेक्षा करते की माझ्या मुलीने दुसऱ्याच्या घरी जावं आणि तिने राणीप्रमाणे राहावं, आणि आपल्या घरात जी मुलगी येणार ती सुद्धा कोणाची तरी मुलगी ही, आज सुद्धा विचार करावा ना. काही गोष्टी बघायला भेटतात. जर मुलगी आणि जावई एका खाटीवर बसून आपल्या समोर गप्पा करत असते ना, लगेच ती बाई सांगते सासूबाई, बघा माझी मुलगी आणि सासू, मुलगी आणि जावई कशी गुलू 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 बोलतात. आणि त्याच जागेवर जर मुलगा आणि सुनबाई असली ना, तर लगेच ती काय म्हणते, लाज नाही वाटत यांना, मोठ्यांना बघत नाही. मग मुलगी जर बसली तर त्यावेळेस काय गुलू गुलू बोलतात आणि यांची लाज काढतात. कन्यादान केलेलं आहे. पति परमेश्वर मालिक प्रभु तुम्हारा है, सास ससुर ससुर तुम्हें माता पिता है. बेटा आजपासून आमचा संबंध तुझा संपला. आजपासून आम्ही तुझे माता पिता नाही, तुझ्या सासू सासऱ्यांनाच तुझे माता पिता समज. पतीच सर्व काही आहे, पतीचं चरण तीर्थ घे. पत्नीची कसोटी केव्हा होते मायबाप माहिती का? अरे पती चांगला राहिला, पती कमावता राहिला, पती जाणता राहिला, पतीचं चांगलं राहिलं त्यावेळेस पत्नी साथ देईल त्याच्यात नवल नाही. परंतु जी पत्नी आपल्या पतीच्या वाईट काळामध्ये तिचं साथ त्याचं साथ देते ना, ती खरी पत्नी. आजची आर्य नारी कलंकित झाली, कलंकित. पतीच्या नावाचं भांगेमध्ये कुंकू लावला जायचं, कपाळावर भांग भरला जायचा. का भरला जायचा? माथेवर का भांग भरला जायचा? कपाळाच्या वरती भांग, नाकाच्या वरती का भरला जायचा? पती हा वरती आहे, नाक खाली आहे. पतीच्या वरती का? कारण काय? हे पतिव्रता स्त्री, तू काय कर, तुझ्या नाकाच्या वरती कुंकू लाव, भाड्यामध्ये कुंकू लाव, जेणेकरून तुझ्या वडिलांचं नाक तू सांभाळ. नाकाच्या वरती करणार तुझ्या वडिलांचं नाक सांभाळ, तुझ्या पतीचं नाक सांभाळ, तुझ्या वडिलांचं नाक सांभाळ. परंतु आजची आर्य स्त्री, आजची आर्य नारी कलंकित झाली आहे. कुंकू लावत नाही माय बाबा परत. कुंकू सांगा बरं. माझ्या सगळ्या माता भगिनींना विनंती, कथेच्या माध्यमाने ती टिकली लावा, टिकली लावायला माझं हरकत नाही, परंतु थोडा का असे ना कुंकू तुमच्या कपाळावर असला पाहिजे, भांगामध्ये असला पाहिजे. अरे हिंदूंचं प्रतीक आहे, नाही हिंदूंचं प्रतीक, पण तुमच्या पतीचं प्रतीक आहे. नाही तर आताचे पती कुठे कुठे भेटतात माहिती का? कुंकुवाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या, कुंकुवाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या. बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या, बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या. सांगतात कुंकुवाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या. विचारतोय टिकली कोणाची आहे? कोण आहे टिकली? तुमचा पती ना. मग त्याला बाथरूमच्या भिंतीला का चिटकवतात? काही काही पती तर पर्स मध्ये चिटकवलेले असतात, पण ते पर्सच्या वरती माता भगिनींना सवय असते. आता एखाद्या दूरदर्शनला वगैरे जर जायचं राहिलं ना, तर माता भगिनी काय करतात, त्या टिकली काढून याला काय म्हणतात ते बॅग असते, बॅगला चिटकून देतात. शोकांकित आहे माय बाय. काही आरशाला चिटकवले जातात, काही पती चिटकवले जातात. कुंकुवाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या, आणि बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या. विनोदाचा भाग आज विनंती करते माता, तुम्हें चलती दफा बेटी शिक्षा हमारी है, कभी मत भूलना बेटी की तू भारत की नारी है. आपण हेच विसरतोय आज. एक हिंदू आर्य संस्कृतीच्या भारतीची तू मुलगी आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
तुम्हें चलती दफा बेटी शिक्षा हमारी है, कभी मत भूलना बेटी तू की भारत की नारी है। तू सीता है तू सावित्री तू हिमालय कुमारी है, तू सीता है तू सावित्री तू हिमालय कुमारी है, धर्म पर ही चलोगी तो सदा विजय तुम्हारी है। धर्मावर चल बेटी, धर्मावर चालली तर तुझा विजय। काय सांगितलं, करहु सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देवन दुजा। बघा लक्षात घ्या, मी पार्वतीला पालखीत बसवलंय आणि विदा केलेलं आहे। आज दगडम भाऊ मैनाक सुद्धा रडतोय, पूर्ण परिवार रडतोय। पार्वती मैनाकच्या डोक्यावर हात फिरून बोट मोडते, भाऊ काही काळजी करू नको। अरे दोन भाऊ बहिणी, बघा लक्षात घ्या महापौर, ज्या भाऊ बहिणींचं कधीच आपसामध्ये जमलं नाही। एका वस्तूसाठी दोघं भाऊ बहिणी जेव्हा लहानपणापासून मोठे होतपर्यंत भांडण करत राहिले, ते दोघं भाऊ बहीण एकमेकांना मिठी मारतायत। ताई आता सांग माझ्याशी कोण भांडण करेल? अगं कोण माझ्या अगोदर येऊन माझी चहा लवकर कोण पिऊन घेईल? सांग मला कोण मारेल, कोण मला ताने मारेल, कोण माझी व्यथा जाणून घेईल? सांग ताई। भाऊ बहिणीचं प्रेम असतं सुंदर। आज मैनाक पर्वत आणि हिमालय पर्वत त्या ठिकाणी विदाई करतायत। बाबल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार में, बाबुल की दुआएं लेते जा जा तुझको सुखी संसार में। सुंदर आहे, परंतु आपल्या कथेची वेळ मर्यादा संपलेली आहे। आज पर्वतराज हिमालयाने पार्वतीला विदा केलेला आहे आणि पार्वती माता आलेली आहे कैलासामध्ये। धामधुमीमध्ये सगळ्या रुद्रगणांनी कैलासावर भगवान महादेव पार्वतीचं स्वागत केलं आणि काही दिवसानंतर तारकासुर दैत्य माजला। कार्तिकेय महाराजांचा जन्म झाला। तो जन्म कसा झाला त्याचं चरित्र आपण दुपारच्या सत्रामध्ये घेऊया। परंतु या कार्तिकेय स्वामींची जी झाकी काल सारखं झाला, आज कथा दुपारी झाली, झाकी सकाळी होऊन गेली। आजही तसं झालं, कार्तिकेय स्वामींचा जन्म आपल्याला दुपारून घ्यायचा आहे, परंतु झाकी आता स्वीकार करायची आणि झाकी आपल्याला आता घ्यायची। म्हणून चला या धर्ममंडपामध्ये कार्तिकेय स्वामींचं स्वागत करायचंय। चला कार्तिकेय स्वामींना लवकर पाठवा, सगळ्यांनी स्वागत करायचंय। जरा रस्ता मोकळा करते, चला कार्तिकेय स्वामींना रस्ता मोकळा करून द्या, पटकन पाठवा कार्तिकेय ऋषी। स्वागतं शंभो सुस्वागतं शंभो, स्वागतं शंभो, स्वागतं शंभो सुस्वागतं शंभो, स्वागतं शंभो सुस्वागतं शंभो, स्वागतं सुस्वागतं शरणागतं शंभो, स्वागतं सुस्वागतं शंभो, स्वागतं शंभो, स्वागतं सुस्वागतं शरणागतं शंभो, स्वागतं सुस्वागतं शरणागतं स्वागतं शंभो, स्वागतं शंभो, स्वागतं शंभो, सुस्वागतं शंभो, हे स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं शंभो, स्वागतं सुस्वागतं स्वागतं शंभो, स्वागतं
बोला कार्तिकेय भगवान की. दुपारच्या सत्रामध्ये लहान मुलांचं आवडतं पात्र कोण आहे? गणपती. गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे बरं का दुपारी, मोठ्या पोटवाल्याचं. म्हणून मोठ्या पोटाचा माणूस बघून ठेवा. गणपती बाप्पा वा वा वा. टोपीवाले ना ना काय पण असं नको आहे ना की तेच शंकर त्यांच्याच पोटी गणपती. नाही, नवीन माणसाला समजू द्या म्हणून लोकेश भाऊसाठी सगळ्यांनी जोरदार गाड्या. सुंदर झाकी या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आली. ऐका, दुपारच्या सत्रामध्ये तारकासुर नावाचा दैत्य आणि कार्तिकेय ऋषी, कार्तिकेय मुनी या दोघांचा युद्धाचा प्रसंग आहे. आणि गणपती बाप्पाचा जन्मोत्सवाचा जो सोहळा आहे तो सोहळा म्हणजे जन्म सोहळा. आपण गणपती बाप्पाची झाकी, ही झाकी आपण बघणार आहोत. म्हणून जास्तीत जास्त संख्येने, काल जेवढ्या संख्येने आपण उपस्थित झाला होतात, काल दुपारी ठीक 2 वाजता कथा प्रारंभ होईल. जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं ही माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती. त्याचप्रमाणे मी तुम्हाला जसं त्या दिवशी सांगितलं होतं, स्वामी शंकरा